मित्रहो नमस्कार. आजचा एक खास भाग आहे. खास भाग असण्याचं कारण असं की आज आपण बारामतीला चाललो आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करतो आहे तेव्हा मी ऑलरेडी बारामतीला जाऊन परत आलेलो आहे. झालं असं की मी काही कामास्तव बारामतीला गेलो होतो. माझ्याकडे थोडासा वेळ होता. म्हटलं नेहमी आपण पुण्याचे व्हिडिओज करतो आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सांगितलं की अरे पुण्याच्या बाहेरही काही व्हिडिओज आणा. तर म्हणून म्हटलं का नाही. पण प्रॉब्लेम असा होता की मी ठरवलं नव्हतं की आपण व्हिडिओज बनवायचे म्हणून माझ्याकडे माईक नव्हता. मी आपला नुसता मोबाईलनी जेवढं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं. तरीही बारामतीतील काही खास प्रसिद्ध अशी खाद्यपदार्थांची ठिकाणं मला तुमच्यासमोर आणता आली. चला तर मग जाऊन बघूया की बारामतीत आपल्याला काय काय खाद्यपदार्थ मिळतात आणि बारामतीकर कुठल्या खाद्यपदार्थांना पसंती देतात. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर या बारामतीच्या खास एपिसोडची सुरुवात आपण करतो आहे लक्ष्मी अमृतुल्य हॉटेल यापासून. इथे मिसळ चांगली मिळते आणि वडा सॅम्पल चांगला मिळतो. तर आपण सुरुवात करूया इथल्या मिसळीने. बघून घेऊ आपण या मिसळीमध्ये काय काय घटक आहेत ते. वरती शेव दिसते, भावनगरी पापडी, परत चिवडा. भावनगरी शेव दिसते, चिवडा आहे, पापडी आहे आणि मटकी आहे. आपण मीडियम तिखट अशी ही मिसळ मागवली. सगळे एक जीव करून घेऊ. कांदा कोथिंबीर असा वेगळा मिळतो तो घेऊया टाकून. पाव एकदम मऊ आहे, फ्रेश आहे आणि ते पाव मिळतो, स्लाइस मिळत नाही. चला पहिला घास लक्ष्मी अमृतुल्य हॉटेल यांची मिसळ. पहिला सॅम्पलचा घास. मिसळीने आपली ओळख मस्त करून दिली. मजा येणार आहे ही मिसळ खायला. फक्त सॅम्पलचीच चव आत्तापर्यंत घेतली आहे. मिसळीचे कुठलेही बाकीचे घटक अजून टेस्ट केले नाहीत. मस्त मिसळ आहे आणि आपण कमी तिखट अशी मागवली आहे त्याप्रमाणे आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तुम्ही जसं सांगू शकता, तुम्हाला जास्त तिखट मिळेल. छान चव आहे मिसळीची आणि सगळे घटक जे आहेत, शेव, चिवडा, हे सगळे स्वतः बनवतात म्हणून क्वालिटी आहे. दुसरा जो पदार्थ आपण इथे मागवला आहे तो म्हणजे वडा भाजी. वडा भाजी म्हणजे बटाटे वडा आणि सॅम्पल. इथे सॅम्पलला भाजी म्हणतात. आपण
डबल मिळतो, पण इथे आपण एक सिंगल बटाटे वडा घेतला आहे. त्याच्यावर त्यांनी हे सॅम्पल दिलं आहे किंवा भाजी दिली आहे. हा एक वडा आहे जो त्यांनी मस्त गरम दिला आहे आणि हे सॅम्पल बघतानाच तोंडाला पाणी सुटले. बघूया त्याची चव कशी आहे. पहिला घास वडा सॅम्पल किंवा वडा भाजी. बऱ्यापैकी घटक सेम आहेत म्हणून जी मिसळीची चव आहे ती ओळखीची वाटेल. मजा त्या बटाट्याच्या वड्यामध्ये. बटाट्याचा वडा अजून तेवढा आपण घेतला नाही घास. प्रॉपर बटाट्याचा वडा जो आहे तो आपण घेऊन बघूया. सुंदर चव आहे वड्याची. आणि निश्चितच सॅम्पल बरोबर ताजा चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बाकीचे जे घटक आहेत त्याच्यामुळे हा वडा सॅम्पल किंवा वडा भाजी उत्कृष्ट लागते. हे एक दडलेलं ठिकाण आहे. आता आम्ही पुणेकर आहोत म्हणून आमच्यासाठी तर खूपच दडलेलं आहे, पण तुम्ही बारामतीकर जर इथे येऊन गेला नसाल तर इथे नक्की या. पत्ता तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेनच. इथे नाश्त्यासाठी नक्की या. इथली मिसळ, तिथला हा वडा भाजी या दोन पदार्थांसाठी तर आवर्जून या. शेवाळे हां, लक्ष्मी अमृततुल्य हॉटेल. आणि इथे जर यायचं तर कसं यायचं? आतल्या बाजूला यायचं आनंद चेंबरमध्ये. नाही, कुठला रोड आहे हा? हो, लक्ष्मी रोड. काय? महावीरपथ. महावीरपथ आनंद चेंबर. आनंद चेंबर. आणि या भागाचं नाव काय? कुठल्या? या भागाचं नाव झालं महावीरपथ. अच्छा, आनंद चेंबर. महावीरपथ आनंद चेंबर. हा, राजस्थान कापड दुकानाच्या समोर. बरं. आणि टायमिंग आपलं सकाळी मी 8:15ला येतो, 9ला चालू होतं. बरं, साधारण 9 ते संध्याकाळी 8. 8पर्यंत. बरं, चालेल. मिसळ पाव, वडा सॅम्पल, पुरी भाजी. ओके. पुढचं ठिकाण म्हणजे जगताप वडापाव. इथे वडापाव हा अतिशय फेमस आहे असं मी ऐकलं. वडापावच्या आत ती अशी 2 चटण्या दिसतात. एक तर चिंचेची आहे आणि ही बहुतेक लसणाची आहे. वास लसणाचा येतो आहे. चव घेऊन पाहू की नक्की कसली चटणी आणि चव कशी. गरम आहे. छान आहे चव वडापावची. आणि आत ज्या चटण्या आहेत ना, हलकीशी चव कशी देते, पण मेन म्हणजे वडा छान आहे. वडा चवीला खूप छान आहे.
त्याच्यामुळे एकूणच वडापाव आणि ती चटणी मस्त लागते. विदाऊट चटणी जरी तुम्ही हा वडापाव खाल्ला तरीही तुम्हाला चव छानच लागेल. किती वाजता उघडतं आहे? 9 वाजता उघडतं. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. अच्छा. आणि कुठला दिवस सुट्टी किंवा काय? सुट्टी तर नसते फारशी, असते तरी कधी संडेला असते. बरं, मग संडेला असेल तर बंद असेल, नाही तर एरवी मग सोमवार ते शनिवार चालू, सकाळी 9 ते रात्री 9. ठीक आहे. दुसरं ठिकाण जिथे आपण आलो आहे ते प्रसिद्ध आहे तिथल्या साबुदाणा वड्यासाठी. इथे 2 असे हे साबुदाणा वडे बनवतात. आकार जो आहे तो मध्यम आहे आणि त्याच्यासोबत ही चटणी मिळते आणि हा मिरचीचा ठेचा दिसतो आहे. बघूया श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरचा हा साबुदाणा वडा कसा आहे. वडा तोडल्यावर हात दाण्याचा कूट, छान मिरची दिसली. चव बघूया आता कशी. साबुदाणा वडा एकदम छान आहे. घरगुती पद्धतीने जसा बनतो त्या पद्धतीने हा साबुदाणा वडा आहे. चटणी सुपर, हलकीशी गोडसर आहे, साखर येतात आणि त्याला कॉन्ट्रास्ट करण्यासाठी हा मिरचीचा ठेचा आहे. तर एकूणच हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर लागतं. स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर. आपलं नाव? सुप्रिया सुनील धवान. सुप्रिया सुनील धवान. बरं. आणि इथे जर यायचं असेल तर कसं यायचं? गांधी चौक, चंदुकाका सराफाच्या समोर. ओके. सांगितलं तरी चालते. या भागाचं नाव? गांधी चौक. गांधी चौक. ओके, ठीक. आणि या रोडचं नाव? गांधी चौक, कचेरी रोड म्हणतात त्याला. कचेरी रोड. हां. ओके, चालेल. आणि वेळ कधी असते? सकाळी 9ला चालू होतं आपलं. हां. संध्याकाळी 8:30 पर्यंत असतं. ओके. दुपारी बंद नसतं? नाही, दुपारी नाही. आणि सुट्टी कुठल्या दिवशी? नाही, सुट्टी नसते, रोजच चालू असते. रोज चालू असतं. हो. चालेल, धन्यवाद. हे बारामतीतलं एक जुनं आणि प्रसिद्ध हॉटेल आहे आणि म्हणून इथे सगळेच पदार्थ चांगले मिळतात असं मी ऐकलं आहे. आता बऱ्यापैकी खाल्लं होतं म्हणून मी इथे आपला साऊथ इंडियन डोसा घेण्याचं ठरवलं. एक साधा मसाला डोसा मी इथे मागवला. डोस्याचा आकार तसा भला मोठा आहे आणि त्याच्या आत ही बऱ्यापैकी बटाट्याची छान भाजी दिलेली आहे. अमृताचा हा मसाला डोसा पहिला घास. मित्र, डोसा तसा ठीकठाक आहे, भाजीची चव ही ठीकठाक आहे, पण सांबार एकदम बेचव निघालं. सांबार कुठल्याही तऱ्हेने सांबार आहे अशी ओळखच पटवून देत नव्हतं. गोडसर होतं आणि मला मुळीच नाही आवडलं. तोंडातली ती सांबारची चव घालवण्यासाठी मी पटकन पुढचा एक डोस्याचा घास घेतला. बऱ्यापैकी त्यात भाजी घेतली आणि म्हटलं सांबार वाईट असेल तर चला चटणी बघूया. आणि गंमत म्हणजे चटणीनीही मला निराशच केलं. एकूणच मला अमृताचा हा डोसा मुळीच नाही आवडला. आपल्या बारामतीच्या छोट्याशा खाद्यभ्रमंतीची सांगता मी ठरवलं की अरुणोदय चहा इथून करायची, कारण का मी इथे आधी चहा पिऊन गेलेलो आहे.
यांचा चहा अतिशय छान असतो, चवीला एकदम मस्त कडक आणि दुधाळ असतो. तर म्हणून ही बारामतीची खाद्यभ्रमंतीची सांगता आपण इथूनच करूया. इथे आधी पैसे देऊन तुम्ही टोकन घेता आणि मग तुम्हाला चहा मिळतो. चहा एकदम फ्रेश, दुधाळ, कडक आणि योग्य प्रमाणात गोडसरपणा. इथे चहाचे निरनिराळे प्रकारही मिळतात. तुम्ही फारच शौकीन असाल तर चॉकलेट चहा वगैरे वगैरेही इथे मिळतो, पण मला जो आवडतो तो म्हणजे यांचा हा साधा, कडक, मस्त दुधाळ असा चहा. मग कशी वाटली ही आपली बारामतीची छोटीशी खाद्यभ्रमंती? तुमच्यातील कित्येक लोक बारामतीतून हा व्हिडिओ पाहताय हे मला खाली कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर बारामतीकर असाल आणि पुण्यात स्थायिक झाला असाल किंवा अजून कुठेही स्थायिक झाला असाल, मला सांगा की याच्या व्यतिरिक्त बारामतीत अजून काय काय चांगलं मिळतं. कारण का मला माहिती आहे मला कमी वेळेत एक 3 ते 4 स्पॉट्स कवर करता आले. याच्या व्यतिरिक्त अजून काय चांगलं मिळतं ते मला खाली कमेंट करून सांगा. नंतर कधीतरी जेव्हा मी बारामतीला परत कामास्तव जाईल तेव्हा ते नक्की कवर करण्याचा प्रयत्न करीन. मी आशा करतो तुम्हाला हा एक हटके पुण्याबाहेरचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, खास करून जर तो बारामतीकर असेल तर. चला, हा भाग इथेच थांबूयात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. भेटूयात पुढच्या भागात असाच एक छानसा नवीन विषय घेऊन. नमस्कार.